नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का. बडा नेता करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश. नेमकं काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवरती देखील क्लिक करायला विसरू नका. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असा दावा करणाराच नेता आता सध्या उद्धव ठाकरे यांना सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार अशी बातमी सध्या माध्यमांशी व्हायरल होत असतानाच जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाळासाहेबांचा शिवसैनिक असा दावा करणारा माजी आमदार सध्या राजन साळवी हे भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे आणि जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात ते भाजपमध्ये प्रवेश या ठिकाणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. राजापूर विधानसभा मतदारसंघातून अधिक पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी त्यांनी बैठक देखील घेतल्याची चर्चा सध्या सुरू आहेत आणि अनेक पदाधिकारी त्यांच्यासोबत भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार अशी बातमी सध्या या ठिकाणी व्हायरल होत आहेत आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्या चेहऱ्यांवरती जबाबदारी सोपवण्याची रणनीती आखली होती, परंतु यापूर्वीच उद्धव ठाकरे यांना कोकणातून मोठा धक्का बसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहेत. त्यामुळे सध्या या ठिकाणी राजन साळवी यांच्यासोबत अनेक पदाधिकारी देखील पक्षप्रवेश करणार आहे अशी बातमी सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळेच सध्या उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलेला आहे. राजन साळवी हे सध्या अनेक पदाधिकाऱ्यांसोबत यांची बैठक सुरू आहे अशी चर्चा देखील होत आहे. अनेक पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेऊन मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक या ठिकाणी नुकतीच घेतलेली आहेत. जिल्हा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, तालुका संघटक अध्यक्ष अशा अनेक अध्यक्ष आणि सभापत्यांसोबत या ठिकाणी बैठक घेऊन त्यांनी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे सध्याची खळबळजनक बातमी सध्या महाराष्ट्रभर व्हायरल होत आहेत आणि उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. नेमकं आपलं मत काय आहे कमेंटमध्ये देखील सांगायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटमध्ये.